जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 30 मार्च 2026 रोजी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी लोकसभानिहाय संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर संपूर्ण मुंबई व ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे। नियुक्ती झाल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मुंबई शहरातील लोकसभानिहाय तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघाचा संवाद दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला। सोबतच खासदार यांनी संघटन बांधणीसाठी उर्वरित महाराष्ट्राचा दौराही केला। यात प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होता। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील 65 ते 70 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता। कुठेही सभा किंवा भाषण न करता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने मौल्यवान सूचना व मार्गदर्शन केले। त्यांच्या यामुळे पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश प्राप्त झाले। आता देखील त्याच पद्धतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय शिवसेना कार्यकर्ता संवाद दौरा सुरू होत आहे। हा संवाद दौरा 16 मे 2026 पासून सुरू होऊन 15 जुलै 2026 पर्यंत 2 महिने चालेल। या दौऱ्यादरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 100हून अधिक विधानसभा मतदारसंघांना भेट देतील व तेथील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी थेट संवाद साधतील। या दौऱ्यादरम्यान आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तयारीचा आढावा घेतला जाईल। तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवसेना जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे नेमणुका झाल्यापासून ते आतापर्यंतचा कार्य अहवाल मागवून त्यांचा कार्याचा आढावा घेतला जाईल। बूथ स्तरावर पक्षबांधणी व रणनीतीचाही आढावा घेतला जाईल। तसेच मोहिमेअंतर्गत शिवसेना ब्ला 1, ब्ला 2 बूथ प्रमुख यांचा नेमणुकांचा आढावा घेतला जाईल। या दौऱ्याच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे स्थानिक कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपस्थित कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या व सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त ताकद देण्याचे प्रयत्न करणार आहेत। तसेच संघटना बांधणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा दौरा असणार आहे। या दौऱ्यासंदर्भात नंदुरबार विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी अधिक माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी त्यांच्या कार्यालयातून फोन आला होता। नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला एकत्र त्यांनी दाखवलाय। मागच्या वेळेला जळगाव जिल्ह्यामध्ये मीटिंग ठेवली होती आणि नंदुरबारवाल्यांना सगळ्यांना तिथं बोलवलं होतं। आता मी विरोध केलाय की आमचे लोक जळगावला जाणार नाही, कारण जळगाव इथून 200 किलोमीटर आहे। आपले 100 किलोमीटरवर धडगाव, अक्कलकुवा त्याचे दुर्गम भागातले लोक आहेत आणि ते 300 किलोमीटर जातील, 300 येतील। त्याच्यापेक्षा तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यात मीटिंग घ्यायला पाहिजे। जिल्ह्याची घेतली तरी चालेल आणि तुम्ही विधानसभा वाईज सांगाल तरी आम्ही प्रत्येक विधानसभे वाईज मीटिंग घेऊ। बहुतेक त्यांचे विधानसभा वाईज दौरे ठरतील, नाहीतर मग जिल्ह्याचा एक मेळावा इथं घेतला जाईल।